गुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य अंतर्गत पेटीमध्ये वेगवेगळी शैक्षणिक साहित्य मिळालेली आहेत. तर याच्यामध्ये 21 नंबरचं आकृतिबंध म्हणजेच बहुमितिक रचना तयार करणे किंवा वेगवेगळ्या आकृत्या तयार करणे याच्यासाठी म्हणून आपल्याला हे शैक्षणिक साहित्य किंवा हे छोटे छोटे तुकडे आपल्याला दिलेले आहेत. या तुकड्यांच्या मदतीने हे जे तुकडे आहेत हे एकमेकांमध्ये असे घट्ट बसतात आणि याच्यापासून आपल्याला साहित्य तयार करता येते. खूप छान असं शैक्षणिक साहित्य आपल्याला त्यांनी दिलेले आणि हे अशा पद्धतीने ते बसतं आणि याच्यापासून साहित्य तयार करता येते आपल्याला. हे असे लगेच एकमेकांमध्ये असे खटके बसतात बघा, लगेच तयार करता येते. आपण मी तुम्हाला एक दोन दाखवते फक्त. अशा पद्धतीने आपल्या मुलांना आपण हे छोटे तुकडे दिल्यानंतर मुलांनी खूप छान शैक्षणिक साहित्य बनवले. शैक्षणिक साहित्य नाही म्हणता येणार, खरं तर खूप आकृत्या बनवल्यात अशा. बघा ही एक अशी फक्त त्रिकोण असे जोडलेत आणि याचं कसंही होतंय आणि हे खेळायला खूप छान वाटतं. बघा हे खाली वर उलट सुलट असं केलं तरी होतंय. अशा पद्धतीनं खूप मजेदार असं तयार झालंय ना. मजेदार वाटतंय का? मजेदार. बघा आणखीन काय काय बनवलंय वेदाने. बघा हे लाईट हाऊस असल्यासारखं वाटतंय की नाही? खूप छान. म्हणजे इथं लाईट लावल्यानंतर आपलं हे लाईट हाऊस तयार झालं. खूप छान असं हे साहित्य बनवलेलं आहे. हे तुकडे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इमॅजिनेशनने तयार केले. त्यांना स्वतः सुचलेलं आहे हे सगळं. ही वाटी बनवली देवांशने, खूप छान. पहिली ते आमचा देवांश तरी सुद्धा खूप छान बनवलंय त्यानं. त्याच्या मानानं खूप सुंदर अशा आकृत्या त्यांनी बनवलेल्या आहेत. प्रथमेशचा तर नाद करायचा नाही. बघा घर बनवलंय खूपच भारी. आणि आणखीन असा बॉल पण बनवलाय त्यांनी, भारी एकदम. पुढं असं षटकोन, हे षटकोन वापरले आणि श्रावणीनं असं षटकोनी घर बनवले. बरोबर आहे की नाही? छानपैकी घर दिसते. आणखीन आमची स्वराला पण छोटंसं साहित्य बनवलंय. खूप छान दिसतंय हे पण. स्वरा पहिली ते पण छान साहित्य बनवलं तिनं. आणि आपल्या कृष्णानं हे वेगळाच आकार बनवलाय. त्रिकोण असे एकत्र जोडलेत आणि असा आकार तयार केलेला दिसतोय आपल्याला. अशा पद्धतीनं विद्यार्थी हे छोटे भाग एकत्र करून आपल्याला हवे तसे भाग या साहित्याच्या मदतीनं तयार करू शकतात. थँक्यू.